कांदिवली में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का बड़ा कार्यकर्ता मेळावा आयोजित किया गया। कार्यक्रम में केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषद में विपक्ष के नेता प्रवीण दरेकर और पूर्व सांसद गोपाल शेट्टी मंच पर मौजूद रहे। रामदास आठवले ने कहा कि पार्टी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पर चल रही है और गरीबों, दलितों व झोपड़पट्टी वासियों को न्याय दिलाना ही लक्ष्य है। उन्होंने दावा किया कि मुंबई महानगरपालिका पर महायुति का झंडा फहराएगा और ठाकरे बंधुओं का झंडा अटक जाएगा। इस मौके पर सीमा आठवले ने महिलाओं को अधिक टिकट देने और सत्ता में भागीदारी की मांग रखी। अंत में उन्होंने कविता सुनाकर कार्यकर्ताओं में जोश भर दिया। ठाकरे बंधूंचा सामना महापालिका निवडणुकीमध्ये कसे करू शकतो? मला असं वाटतं की दोन ठाकरे आता एकत्र आलेले आहे। तीन ठाकरे जर एकत्र आले तरी या वेळेला ते महायुतीला हरवू शकणार नाही। जरी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहे, दोघांचं जे संघटन कौशल्य आहे ते चांगलं आहेच आहे, परंतु या वेळेला मात्र त्यांना शिवसेनेला सत्ता यासाठी मिळत होती, बीजेपी त्यांच्यासोबत होती, त्यामुळे शिवसेनेचा मेयर होत होता, डेप्युटी मेयर बीजेपीचा असायचा। परंतु आता मात्र चित्र बदललेलं आहे। आता नंबर 1 ला बीजेपी आहे। महाराष्ट्रामध्ये 132 जागा विधानसभेला जिंकणारा बीजेपी सर्वात नंबर 1 चा पक्ष आहे। आणि या मुंबई शहरामध्ये जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी मराठी मतांची ज्या ज्या ठिकाणी मेजॉरिटी आहे अशा ठिकाणी त्यांना काय जागा मिळू शकतात। 40% जे मराठी मतदार आहेत त्याच्यामधले 20-22% मतदार आमच्यासोबत राहणार आहे। सगळेच मराठी मतदार हे त्यांच्या बाजूला जातील असं अजिबात नाही आहे। त्यामुळं त्याला फारसं यश मिळेल असं नाही आहे। काही ठिकाणी जागा काही निवडून येणार नाही असं नाही आहे, काही जागा निवडून येणार, पण आम्हाला नॉन मराठी लोकांचाही मोठा पाठिंबा मिळेल, मराठी लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल।